मिळत नाहीत म्हणून त्यांना आत्महत्या केली. आणि याबद्दलची झिरोवरची चर्चा आपण सुरू करणारच आहोत. थोड्याच वेळात आपल्यासोबत असणार आहेत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर. पण त्यांच्याकडे जाण्यापूर्वी या संदर्भातले काही महत्त्वाचे मुद्दे आपल्यापर्यंत लक्षात आले पाहिजेत. जलजीवन योजनेच्या थकबाकीचं काय वास्तव आहे आणि यानंतर आणखी काही वास्तव सुद्धा पाहणार आहोत. पण हे वास्तव काय पाहूयात ग्राफिक्सच्याद्वारे. मीडिया सेंटरला आपण बघूया. जलजीवन मिशनच्या कामांचे 35,622 कोटी रुपये थकीत आहेत. त्यातले केंद्राकडून 19,259 कोटी रुपये येणं बाकी आहे. राज्य सरकारकडे 16,363 कोटींची थकबाकी आहे. आणि ऑक्टोबर 2024 पासून केंद्राच्या वाट्याचे पैसेही थकीत आहेत. 2024ला केंद्राकडून 5,000 कोटींची तरतूद झाली. प्रत्यक्षात 1,600 कोटींचं वाटप. आणि 16 जून रोजी केंद्राचं राज्यांना पत्र की राज्यांनी जलजीवनचा निधी द्यावा अशा सूचना. आणि महाराष्ट्र सरकारमध्ये आधीच आपला खर्च होतोय लाडकी बहीणसाठी. लाडकी बहीण योजना हे कारण असल्याचाही आरोप याबाबतीत होतोय. जलजीवनसाठी एकूण 3,900 कोटी द्या असं पाणीपुरवठा विभागाचं अजित पवारांच्या वित्त विभागाला पत्रही गेलंय. जलजीवन मिशनची राज्यात एकूण 52,000 कोटींची काम आहे. तर केंद्र व राज्यानं निधी न दिल्यानं जलजीवनची कामं सध्या अर्धवट पडू नये. राज्य सरकारच्या नेमक्या कुठल्या विभागानं कंत्राटदारांचे किती पैसे थकवले तेही पाहूया. कारण हा फक्त जलजीवनचा मुद्दा नाहीये, हा कंत्राटदारांचा मुद्दा आहे. आणि हा सगळा मिळतो जाऊन पुन्हा राज्य सरकारच्या आर्थिक स्थितीशी. पुन्हा एकदा जाऊयात मीडिया सेंटरला. कोणाकडे किती पैसे थकले? सार्वजनिक बांधकाम विभाग 46,000 कोटी, जलजीवन मिशन 35,722 कोटी, ग्रामविकास 8,600 कोटी, जलसंपदा 19,700 कोटी, डीपीडीसी 1,700 कोटी. आता आपण पाहिलं कंत्राटदारांचा पैसा जो सरकारच्या विविध खात्यांमध्ये थकीत आहे. आता लाडकी बहीण योजनेमुळे कोणत्या खात्यांचे निधी वळवण्यात आलेत? आता लक्षात घ्या, खात्यांनाच निधी नसतील तर ते कंत्राटदारांना कुठून देणार? तेव्हा या खात्यांचे निधी वळवण्यात आलेले ते पाहिलं तर अन्य विभाग, खाती आणि योजनांच्या खर्चावर आणि नियोजनावर कसा ताण येतोय तेही कळेल. पाहूयात खात्यांवरती कसा ताण येतोय या योजनांचा. राज्य शासनाच्या लोककल्याण योजना आता कोणकोणत्या त्याआधी पाहूयात. सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाचा निधी 2दा लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आला. 410.30 कोटी रुपयाच्या 2 टप्प्यांमुळे एकूण 820.60 कोटी वळवले गेले. आदिवासी विकास विभाग 835 कोटी रुपयांचा निधी महिला आणि बाल्यकल्याण विभागाकडे वळवला गेला. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, या योजनेत बसणाऱ्या जवळपास 3,000 शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू नोंदवला गेला. त्यांना मदत मिळावी म्हणून कृषी विभागाचा 60,33 लाख रुपयांचा प्रस्ताव वित्त विभागाकडे गेला, मात्र निर्णय प्रलंबित. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर आनंदाचा शिधा वाटप बंद आहे. शिवभोजन थाळीची संख्या राज्यात दररोज 2 लाख होती, ही योजना आता बंद झाली आहे. 1 रुपयात पीक विमा योजना मोठी गाजावाजा करून सुरू करण्यात आली, योजना आता बंद आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना, लाभार्थ्यांच्या उपचारावर रुग्णालयाचा खर्च सरकार करणार होतं, मात्र एप्रिल 2024 ते 2025 या काळातील उपचारांचे रुग्णालयाचे एकूण 220 कोटी 25 लाख थकीत आहे. लाडकी बहीण ही एकच योजना नसून मोठ्या आर्थिक तरतुदीच्या अनेक योजना राज्य शासनानं आणलेल्या आहेत. लाडकी बहीण असो की अन्य योजना, लोककल्याणकारी योजनांना कुणाची ना नाहीये. मात्र एखाद्या योजनेमुळे अन्य विभाग, योजना किंवा नियोजनावर परिणाम होत असेल तर त्याचा नक्कीच विचार व्हायला हवा. पाहूयात या अशा कोणकोणत्या आणखी राज्य सरकारनं आणलेल्या योजना. पुन्हा एकदा मीडिया सेंटरला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी 46,000 कोटी रुपयांची तरतूद. 21 ते 60 या वयोगटातील महिलांसाठीची ही योजना आहे, जी आपल्याला कल्पनाच आहे. पात्र महिलांना दर महिन्याला 2100 रुपये बँक खात्यात दिले जाणार, जे सत्तांतरानंतर अपेक्षित होतं. मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजना, मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थिनींना 100% शुल्काची प्रतिपूर्ती. वर्षाला 2,000 कोटी रुपयांची तरतूद. पारंपरिक पदवी अभ्यासक्रम ते वैद्यकीय अभियांत्रिकी अशा जवळपास 500 अभ्यासक्रमांचा समावेश. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, या योजनेसाठी प्रतिवर्षासाठी 10,000 कोटी रुपयांची तरतूद. पात्र विद्यार्थ्यांना 6,000 ते 10,000 रुपये विद्यावेतन. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, या अंतर्गत सुमारे 52 लाख कुटुंबांना वर्षातून 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना,
7.5 अश्वशक्तीपर्यंत शेतीपंपाचा वापर करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज, म्हणजे बिल कोण भरणार? राज्य सरकार. सुमारे 44 लाख शेतकऱ्यांना या लाभाचा अंदाज आहे आणि यासाठी 14,761 कोटी रुपये अनुदान खर्च अपेक्षित आहे. गाव तिथं गोदाम योजना, यासाठी शेतमालासाठी गोदाम उभारली जाणार आणि यासाठी बजेटमध्ये 341 कोटी रुपयांची तरतूद आहे. तर मुख्यमंत्री मोफत तीर्थक्षेत्र दर्शन योजना, वर्षातून एकदा ज्येष्ठ नागरिकांना राज्यासह देशातील 139 तीर्थक्षेत्रांचं मोफत दर्शन. मुख्यमंत्री वयोश्री योजना, पात्र ज्येष्ठ नागरिकांना वर्षाला वैद्यकीय उपकरणांसाठी 3,000 रुपये दिले जाणार. 480 कोटी रुपयांची तरतूद. तर लेक लाडकी योजना, पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारकांसाठी योजना आहे. मुलीच्या जन्मानंतर 5,000, 6 वर्षाची झाल्यावर 4,000, 6वीत गेल्यानंतर 6,000, 11वीत 8,000 आणि 18 वर्षांची झाल्यानंतर 75,000 रुपये ही योजनाचे निधी मिळणार. आणि आता चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी